एका साईडला जेंट्स 1 मिनिट बाकी आहे. चला गप्पा नंतर करा. 1 मिनिट बाकी आहे. फटाके फटाके चेअर बाजूला करा. लहान मुलं फटाके बसणं दूर व्हा. हा चला फटाकेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. विजय असो. लहान मुलं बाजूला सरका. कोणी असतील आजूबाजूला. हॅलो विजय असो. लहान मुलं शूटिंग काढा सगळेजण. रेकॉर्ड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मयूर ABD हो सागरी क्या जिसका कोई साहिल ना हो, वो चमन क्या जिसमें कोई फूल ना हो, वो आसमानी क्या जिसमें कोई तारा ना हो,
और वो जीवनी क्या जिसके अंदर बाबा साहब के विचार ना हो, बाबा साहब के विचार ना हो, बाबा साहब के विचार ना हो. जय भीम. धन्यवाद बहिणी. सगळे स्पर्धकाचे विजेते स्पर्धक. माझं नाव पूजा ज्ञानेश्वर काळे. मी एक लॉ स्टुडंट आहे. आज आपण येथे ज्या गोष्टीसाठी जमलो आहोत ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती. खरं तर एखाद्या गोष्टीची क्रेज ही दिवसेंदिवस कमी होत जाते, पण बाबासाहेबांचा जो हा उत्साह आहे हा दिवसेंदिवस वर्षानुवर्षे आपल्याला दुप्पट आणि तिप्पट पाहायला मिळतो. या गोष्टीचा जेव्हा मी विचार करते की हाऊ डॉक्टर B.R. आंबेडकर इज सच अ ग्रेट मॅन, डॉक्टर आंबेडकर एवढे महान कसे असू शकतात. आणि जेव्हा मी यासाठी रिसर्च करत होते तेव्हा मला असंख्य अशी उत्तरे मिळाली. उतरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे. एखाद्या अंधाऱ्या रात्रीनंतर तेजस्वी सूर्योदय व्हावा, तसाच हजारो वर्ष अंधारात खितपत पडलेल्या माझ्या समाज बांधवांना त्या काळोख्या अंधारातून हात धरून बाहेर खेचून आणणाऱ्या तळपत्या सूर्याचा उगम झाला तो म्हणजे आजचा पावन दिवस 14 एप्रिल 1891 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. आणि या बंजर पडलेल्या धरतीला हिरवे रान झाले आणि एक तेजस्वी सूर्य मिळाला. बाबासाहेबांचे संपूर्ण जीवन संघर्षमय होते. प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना लहानपणापासून झुरावं लागलं, तडपावं लागलं. लहानपणापासून त्यांना या गोष्टीची जाणीव करून दिली जात होती की अरे तू कोणीतरी वेगळा आहेस, तू कोणीतरी खालच्या जातीचा आहे. पण त्यांच्या मनात एक जिद्द कायम होती की हे जे चाललंय ना ते एक दिवस मी नक्की थांबवणार. आज जी परिस्थिती आहे ती उद्या राहणार नाही. मी आज वर्गाच्या बाहेर राहून शिकले, पण उद्या माझ्या समाजातील मुलगा असो की मुलगी स्कूल बसने शाळेत जातील आणि कॉन्व्हेंट आणि इंग्लिश स्कूलमध्ये शिकतील. बाबासाहेब आंबेडकर यांनी वर्गाच्या बाहेर राहून शिक्षण घेतलं. जेव्हा ते शाळेत जात होते तेव्हा त्यांची आई माता भीमाई त्यांना म्हणली की भीमा तू शाळेत चाललायस, आपल्या समाजापैकी तू शाळेत चाललास, तू एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव की तुला या समाजात अपमान करणारे, दुष्कृत्य करणारे खूप लोक भेटतील, पण तू घाबरून जाऊ नकोस, प्रत्येकाला डोकं लावू नकोस, तू खूप शिक आणि एवढा मोठं हो की बाकी सगळे तुझ्या समोर छोटे झाले पाहिजे. आणि अर्थातच बाबासाहेबांनी तो शब्द पाळला. आज बाबासाहेबांची उंची एवढी मोठी आहे की बाकी प्रत्येक जण त्यांच्या समोर छोटा दिसतो. बाबासाहेबांनी तो शब्द पाळला. आणि जर आपल्यापैकी एखाद्या सोबत अशी परिस्थिती असती की आपल्याला वर्गाच्या बाहेर राहून शिकायचंय तर म्हटले असते की अरे जा, सगळ्यात हुशार असून मला वर्गाच्या बाहेर राहून शिकावं लागतंय. एखाद्या महाभागाने तर शिक्षकाचे डोके फोडले असते, पण बाबासाहेबांनी तसे केले नाही. बाबासाहेबांनी धीर धरला. प्रत्येकाने त्यांच्यावर दगड फेकले, पण त्यांनी त्या दगडाचं साम्राज्य निर्माण केलं आणि त्याचा सम्राट झाले. हीच गोष्ट बाबासाहेबांना ग्रेट बनवते. आज या देशात असं एकही गाव नाही, आज या देशात असं एकही गाव नाही ज्यात माझ्या बाबासाहेबांचा पुतळा नाही. त्यांच्या चेहऱ्यावर पाहिलं तर कधीही घमंड दिसणार नाही किंवा आपल्यात काहीतरी कमी असल्याची खंत दिसणार नाही. दिसते ते फक्त स्वाभिमान, दिसतो तो फक्त आत्मविश्वास. त्यांच्या हातातील संविधानाची प्रत या गोष्टीचं प्रमाण आहे की सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही, गणराज्य, सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता निश्चितपणे दिली जाईल. इथे कोणाला कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. अरे इथे कोणालाही भेदभाव केला जाणार नाही. इथे हे पाहिलं जाणार नाही की तुम्ही काळे आहात की गोरे, इथे पाहिले जाणार नाही की तुम्ही गरीब आहात की श्रीमंत, इथे पाहिले जाणार नाही की तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम, पाहिले जाईल की फक्त समानता. 72 वर्षापूर्वी हा विचार करणे हीच गोष्ट बाबासाहेबांना ग्रेट बनवते. पण खरंच आज या समाजाला, या देशाला बाबासाहेब समजले आहेत का? जर बाबासाहेब समजले असते तर त्यांनी हे कळले असते की बाबासाहेब आपल्या सगळ्यांना नाचताना नाही तर वाचताना पाहून खुश झाले असते. त्यांचे जर विचार आचरणात आणले तर खरोखरच आपल्या जीवनाचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही. 19व्या शतकात 32 डिग्र्या घेऊन आलेले बाबासाहेब, 19व्या शतकात 32 डिग्र्या घेऊन आलेले बाबासाहेब स्वतःसाठी घर, बंगला, माडी, काडी सगळं करू शकले असते, पण त्यांनी हा विचार केला की अरे माझा समाज आजही अंधारात खितपत पडलेला आहे. मी जर ऐशो आरामाचं जीवन जगलो तर त्या समाजाला अंधारातून बाहेर कोण काढणार? आणि ती या सगळ्या
सगळ्या ऐशो आरामाच्या गोष्टींना त्यांनी विराम दिला. त्यांनी स्वतःचं जीवन त्यासाठी अर्पण केलं. बाबासाहेबांचे खूप फोटोज आणि व्हिडिओज आहेत इंटरनेटवर, पण कधी तुम्हाला असं फोटो दिसणार नाही की ज्यात त्यांनी केस वाढवलेले, दाढी वाढवलेली, बुलेटवर फिरताना. बाबासाहेब असे करूच शकले असते, पण त्यांनी या सगळ्या गोष्टींना रत्ती भर किंमत दिली नाही. बाबासाहेब बोलले होते की शासन करती जमात बना. अरे शासन करती जमात बना, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण आजची आमची युवा पिढी संघटित होऊ लागली, ती नेत्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संघर्ष करू लागली, ती लाईक आणि कमेंटसाठी, आणि शिक्षणाचा दर्जा तर निकृष्ट करून ठेवलाच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की पायात बूट नसला तरी चालेल, तुमच्या पायात बूट नसला तरी चालेल, पण हातात पुस्तक असायला हवी. कारण हेच पुस्तक तुम्हाला कोणापुढे नतमस्तक होण्यापासून वाचवतात, हेच पुस्तक तुम्हाला रती होण्यापासून वाचवतात. बाबासाहेबांचा जो दुसरा हात आहे तो तुम्हाला नेहमी समोरची दिशा दाखवतो, आणि तो ही गोष्ट सांगतो की नेहमी पुढे बघायचं, मागे बघायचं नाही, समोर चालायचं आणि मागचा विचार करायचा नाही. बोलण्यासारखं खूप आहे, आणि बाबासाहेबांचं कर्तृत्व एवढं आहे की दिवस कमी पडेल म्हणून शेवटच्या 2 ओळी सांगते की किती केलेस उपकार बा भीमा आमच्यावरी, किती केलेस उपकार बा भीमा आमच्यावरी, पांग फिटता फिटणार नाही. यावे एकदा तू परतुनी आणि जन्म घ्यावा माझ्या पोटी. सांगावं या समाजाला की करावी जयंती साजरी वाचून, नका करू रे विटंबना माझी बेधुंद नाचून. करावी जयंती साजरी वाचून, नका करू रे विटंबना माझी बेधुंद नाचून. समाजाचा गाडा खूप मेहनतीने आणलाय मी इथवर, समाजाचा गाडा खूप कष्टाने आणि मेहनतीने आणलाय मी इथवर. जर तुला तो पुढे न्यायला जमत नसेल तर तिथेच थांबव, पण त्याला मागे घेऊन जाऊ नको खेचून. विकू नको स्वतःचा स्वाभिमान, 500 रुपयाने एका क्वार्टरसाठी. जीवाचं रान केलं रे मी तुला स्वतंत्र मतदारसंघ मिळवून देण्यासाठी. सांगतोय ओरडून पुन्हा ऐका आणि शासन करती जमात बना. थँक्यू. पाठीवरती आहे दप्तराचे ओझे, घाम थेंब गळती ताजे. येऊ द्या दया हो मज पामराची, बसवणी घ्या मला गाडीत घ्या हो मला गाडी. राम एकच राजा. बसून घ्या, पण वाढेल जागा नाही तिथं, थोडं थांबा.
जीवन तुझे आम्हास प्रेरणा दाही दिशा तुझीच गर्जना गर्जना भीमराया स्पर्शिले तू जनवी तर पडलाय त्यांनी अटवा भीम कोरेगाव जनवी तर पडलाय भीम कोरेगाव जनवी तर पडलाय त्यांनी अटवा भीम कोरेगाव डॉक्टर जय जगन्नाथ विनायक माझ्या भीमात
के जहां में लोग होते गए, हमारी लोगों में दीवानगी न पहले। किनारे वाला छोरा गंगा किनारे वाला, भाई के पान बनाओ रसवाला, खुल जाए बंद अकल का ताला। अरे राम दुहाई कैसे चक्कर में पड़ गया, हाय हाय हाय, मैं तो सूली तो चढ़ गया, हाय हाय, कैसा सीधा साधा मैं कैसा भोला भाला, अरे कैसा सीधा साधा मैं कैसा भोला भाला, जाने कौन घड़ी में पड़ गया पढ़े लिखों से पाला, मीठी छोरी से हुआ हलाल, छोरा गंगा किनारे वाला, छोरा गंगा किनारे वाला, ओ कहीं के काम बनाओ रसवाला, खुल जाए बंद अकल का ताला। ओ जा हमरा चलना जा, ओ जा कन्याकुमारी हम सूरत, एक मीठी कटारी हम दिल में उतर गई, हाय हाय, कैसी गोरी गोरी टिकी टिकी छोरी मामा, कैसी गोरी गोरी टिकी टिकी छोरी, कटे चोरा चोरी कटे कमरे की चोरी, मिली छोरी तो हुआ निहाल, छोरा गंगा किनारे वाला, छोरा गंगा किनारे वाला। भीमा कोरेगांव के लिए भीमा कोरेगांव, भीमा कोरेगांव के लिए भीमा हॅलो हा, हे आपलं 2 नंबर गाडीच आहे ना. आता पाण्याचं बंद झालं ना आता. जास्त म्हणजे काहीच नाही लगेच. काय म्हणते पाच येतो लगेच.
विहिरीला झालं वंड्या पाशिंग बांधले तुझ्या नावाचं मी निशाला चटून बनले हात भरून आलो या लई दुरून आलो या आणि तरुण धाडी भारी परतून मारून आलो या आज संध्या परत तुम्ही लई जोरात रंगात आलो या झाले संध्या गावाला झाली माझ्या लग्नाची आई कधी म्हणणार तू राणी माझ्या लेकराची आई संध्या गावाला झाली माझ्या लग्नाची आई कधी म्हणणार तू राणी माझ्या लेकराची आई आता तरट झालो या आता तरट झालो या घरात आलो या लई फिरून बांधा वरून कळती मारून आलो या चिंचणी जोरात लग्न वारात दारात आलो या झाले जगामध्ये कुठं विसाय सारे जगामध्ये कुठं विसाय माझा भीमा सदराय
राजा राणीच्या जोडीला.